नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यह पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर। शिक्षक समिती कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर 26 ऑगस्टला प्राथमिक शिक्षक पतपेढी ओरोस येथे होणार आहे। पाहूयात। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र आमच्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये ठरल्याप्रमाणे कार्यकर्त्यांना चेतना देणे, कार्यकर्त्यांना शिक्षकांचे आणि आपल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न इत्यादीबाबत जागृत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर विभागवार मेळावे घेण्याचे आमच्या संघटनेने ठरवलेले आहे। आणि त्याप्रमाणे आपल्या कोकण विभागाचा मेळावा हा आपल्या सिंधुदुर्गामध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे। आणि तो मेळावा आमचा 26 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होणार आहे। या मेळाव्याचं उद्दिष्ट असंच आहे की जे संघटनेमध्ये कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन करणे, त्याचप्रमाणे जे काही विविध शिक्षकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न कशाप्रकारे हाताळावेत, त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी आणि शाळा यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याबाबत कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे व्यक्त व्हावं, या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावं, या दृष्टीने हा कार्यकर्त्या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। आणि हे आयोजन करण्याचा कोकण विभागाचा मान हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला आहे, हे फार आनंदाची गोष्ट आहे। आणि या मेळाव्यासाठी आपल्या कोकण विभागातील जे 5 जिल्हे आहेत म्हणजे रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा अशा 5 जिल्ह्यामधून शेकडो शिक्षक कार्यकर्ते इथं आपल्या सिंधुदुर्गमध्ये उपस्थित होणार आहेत। आणि या सर्वांच्या उपस्थितीत आमच्या संघटनेचे जे काही ज्येष्ठ बुजुर्ग असे आमचे नेते आहेत संघटनेचे, ते नेते सर्वंकष संघटनेबाबत त्यांना मार्गदर्शन संपूर्ण कार्यकर्त्यांना करणार आहेत। यामध्ये सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, त्याचप्रमाणे सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, त्यामुळे तालुक्यामध्ये काम करणारे आमचे कार्यकर्ते, या सर्वांचा समावेश यामध्ये करून घेतला जाणार आहे। आणि हा दिवसभर साधारण 10 ते 5 या वेळामध्ये हा कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे, आम्हाला खूप त्यामुळे आनंद होतो आहे की संपूर्ण कोकण विभागाचा मेळावा आम्ही इथं आयोजित करून संपूर्ण आपल्या कोकणातले जे शिक्षक संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत ते इथं उपस्थित राहून या मेळाव्याचा संपूर्ण माहितीसाठी उपयोग करून घेणार आहेत। धन्यवाद। या कार्यक्रमाचं ठिकाण आपली प्राथमिक पतपेढी जी आहे या पतपेढीच्या हॉलमध्येच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमासाठी आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष सन्माननीय विजयजी कोंबे,
त्याचप्रमाणे आमच्या राज्य कार्यकारिणीचे महासचिव सन्माननीय राजनजी कोरगावकर, त्याचप्रमाणे आपले शिक्षक नेते सन्माननीय उदयजी शिंदे, त्याचप्रमाणे कोकण विभागीय अध्यक्ष सन्माननीय रुपेश जाधव आणि त्याचप्रमाणे राज्यभरातून जे काही राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आहे, त्याच्यामुळे या शिबिराला आपल्या 5 जिल्ह्यातील तालुका शाखांमध्ये कार्यरत असलेले तालुका अध्यक्ष सचिव, जिल्हा शाखेमध्ये जिल्ह्याचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्या जिल्ह्यातले राज्य पदाधिकारी असा मर्यादित संख्येमध्ये हा प्रशिक्षण शिबिर आहे. कारण संघटना आणि चळवळ या विषयाच्या संदर्भामध्ये संघटनेमध्ये नवनवीन जे बदल येत असतात, शासन स्तरावरचे जे काही शासन निर्देश आदेश बाहेर पडत असतात, शाळा स्तरावर काम करत असताना आमच्या सर्वसामान्य शिक्षकांना ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत तिथे कुठेतरी राज्यपालासाठी हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होतंय. आणि या शिबिरामध्ये संघटनेचा चळवळीचा कार्यकर्ता कसा असावा, शिक्षक समिती कशी घडली आतापर्यंत, त्यानंतर शासन निर्णय कोणकोणत्या प्रकारचे निर्गमित झाले आणि त्या शासन निर्णयामध्ये विद्यार्थी आणि शाळांसंदर्भामध्ये नेमकी भूमिका शासनाची काय आहे ती सर्वसामान्य शिक्षकांपर्यंत कधी कधी पोचत नाही. मग त्या संदर्भामध्ये असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना उद्बोधन करणं आणि याचबरोबर शाळा स्तरावर जो चार्ज अधिकारी म्हणून शिक्षक म्हणून काम करतोय, कारण आपल्याकडे RT ॲक्टप्रमाणे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आता मंजूर पदं नाहीत, कमीच आहेत आणि जे आहेत ते आता सेवानिवृत्तीनंतर ती लॅप्स होत आहेत. त्याच्यामुळे जो सेवाज्येष्ठ शिक्षक आहे, जो त्याच्याकडे शाळेचा चार्ज आहे, तर शाळा स्तरावर काम करत असताना वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. तत्कालीन समस्येवर काय नेमकं भूमिका शिक्षक म्हणून त्या मुख्याध्यापक म्हणून त्या शिक्षकांनी बजवायची असते आणि अशा वेळेला संभ्रम असतो, त्यामुळे कुठेतरी शिक्षकांना अडचणीच्या समस्या निर्माण होतात. मग ह्या सगळ्या विषयांवर मार्गदर्शन हे या शिबिरामध्ये होणार आहे. या शिबिरात आता आमचे जिल्हाध्यक्ष स्वतः जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस सर हे या संपूर्ण शिबिराचे स्वागताध्यक्ष आहेत, कारण आपल्या सिंधुदुर्गाला हा बहुमान मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये राज्याचे नेते उदयजी शिंदे, राज्याध्यक्ष विजयजी कोंबे हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाई चव्हाण सर असतील, आदरणीय चंद्रकांतजी अनावकर असतील, हे सुद्धा या संपूर्ण शिबिराला उद्बोधन करणार आहेत. आणि या सगळ्या शिबिराचा एकच फक्त उद्देश आहे, कारण याच्या अगोदर सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये शिबिर झालेलं होतं, अकोल्यामध्ये झालेलं होतं, अमरावतीमध्ये झालेलं. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जे काही वेगवेगळे प्रभागीय प्रशासकीय प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागामध्ये हे शिबिर संपन्न झाले. फक्त कोकण विभागामध्ये ह्या वर्षी ते संपन्न झाले नव्हतं आणि म्हणून कोकण विभागाचा ते कार्यकर्त्याचं शिबिर हे 26 ऑगस्टला ओरोसला कैलासवासी दसी सामंत सभागृह शिक्षक पतपेढी ओरोस या ठिकाणी आयोजित केलं आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण शिबिराला कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पदाधिकारी यांना निमंत्रित केलेलं नाही, कारण हा फक्त संघटनात्मक कार्यक्रम असल्यामुळे संघटनात्मक कार्यकर्त्यांना, चळवळीतील शिक्षक कार्यकर्त्यांना कुठेतरी ते उद्बोधन होण्यासाठी हे शिबिर आहे. श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81, 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. घोडगे सोनवडे घाट रस्ता जो कोल्हापूरला जोडला जाणार आहे, या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून परवानगी प्राप्त झाली आहे. याबाबत आमदार निलेश राणे यांनी काय माहिती दिली पाहूयात. नमस्कार. आज आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देताना खरोखरच फार मनाला समाधान वाटतंय. ते म्हणजे घोडगे सोनवडे घाट रस्ता हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी आता त्याला मान्यता दिलेली आहे, त्याला क्लिअरन्स दिलेला आहे. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आपल्याला अगोदरच मिळालेली होती आणि आता एक फायनल परवानगी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जी यायची होती ती आपल्याला आता मिळालेली आहे. ह्या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. मी खास करून खासदार राणेसाहेबांचं, पालकमंत्री नितेश राणेंचं आणि आरोग्यमंत्री श्री आबिटकरांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी पण ह्या प्रकल्पाला चालना मिळावी ह्यासाठी खूप प्रयत्न केले. मनापासून या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हा एक ऐतिहासिक प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जी पावलं आता स्थानिक लेव्हलवर किंवा राज्य लेव्हलवर उचलायची ती लवकरात लवकर आटपून हा प्रकल्प लोकार्पण व्हावा
यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील आणि ते लवकरात लवकर आपण लोकांच्या सेवेसाठी आपण हा प्रकल्प उघडू, एवढंच ह्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं होतं. परत एकदा सगळ्यांचे आभार, ज्यांनी ज्या अधिकारी वर्गाने या प्रकल्पासाठी मदत केली, फॉलोअप केला आणि दिवस रात्र फॉलोअप केला, त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. कारण का आपल्याला काही लोकांना अंदाज पण नसेल, कल्पना नसेल की हा किती मोठा प्रकल्प आणि केव्हापासूनचा, म्हणजे अनेक वर्षांपासूनचा हा रखडलेला प्रकल्प आज पूर्ण होतानाच्या मार्गावर आहे. ह्या गोष्टीचा आनंद आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी कोकणसाद लाईव्हच्या सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी कोकणातील राजकारण आणि बदलत्या कोकणची पुढील दिशा या विषयावर दिलखुलास त्यांची मुलाखत घेतली. पाहूयात. यावेळी कोकणसाद लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट नकुल पार्सेकर तसंच कोकणसादची संपूर्ण टीम उपस्थित होती. या भेटीदरम्यान मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी आमदार प्रमोद जठार यांची कोकणातील राजकारण, बदलत्या कोकणची पुढील दिशा आणि विकासाच्या मुद्द्यांवर दिलखुलास मुलाखत घेतली. या विशेष मुलाखतीत आमदार प्रमोद जठार यांनी राजकीय समीकरणांपासून भाजपमधील अंतर्गत राजकारणापर्यंतच्या विविध प्रश्नांवर रोखठोक भाष्य केलं. कोकणच्या विकासासाठी नेमका कोणता रोडमॅप असावा, कोकणातील विविध प्रकल्पांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, तसंच स्थानिकांना रोजगारांच्या संधी कशा उपलब्ध होतील याबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विकासाचे प्रकल्प, कोकणातील राजकीय प्रश्न आणि भविष्यातील दिशा यावर प्रमोद जठार यांनी बेधडक उत्तरं देत आपली भूमिका मांडली. श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92, MIDC, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81, 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. हे त्रिंबक गावचे हरिश्चंद्र लाडोबा परब म्हणून सामान्य शेतकरी आहे. यांचं वय आता 82 आहे. हे गेले 4 महिन्यापूर्वी ह्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर झाली म्हणून सगळ्यांना समजलं, म्हणजे त्यांच्या भावकीतच, आणि ती वाटपमुळे झाली असेल, कशामुळे झाली असेल हा विषय वेगळा. परंतु ते 4 महिन्यापासून त्रिंबकच्या तलाट्याकडे सातत्याने 7/12 आणि 8 मागत आहेत. आता 4 महिन्यात झाले, 2 महिन्यापूर्वी आले, माझ्याकडे ते 15 दिवसापूर्वी आले आणि मी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला. बरोबर ना? हो, सांगा तिथला. हां, किती दिवस झाले तुम्ही मागतात फेरफार? तिकडे बघा फेरफार किती दिवस झाले मागतात? 2-3 महिने चालू. हां, आणि मी त्याला 15 दिवसापूर्वी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला किंवा त्या माणसाची तलाठी 7/12 द्या, फेरफार द्या. त्याला आज देतो, उद्या देतोय. आता माझं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांतांना, तहसीलदारांना आणि पालकमंत्र्यांना एक आव्हान आहे की तुम्ही काही दिवसापूर्वी आम्ही बघितलं या जिल्ह्यात महसूल मंत्री सुद्धा येऊन गेले आणि लोकांना दाखले देण्याचं आपण नाटक केलं की महसुलातलं कुठलंही काम पेंडिंग ठेवणार नाही म्हणून सांगितलं आणि अनेक दाखले आपण लोकांना दिल्याचा फोटो काढले, सेशन केले आणि तरी पण आज महसूल मंत्री साहेब, पालकमंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब आपण लोकांना विचारा की अजूनही लोकांचे जे फेरफार आहेत ते अनेक दिवस म्हणजे 4-4, 5-5 वर्ष पेंडिंग आहेत की लोकांचे वारस तपास आहेत, फेरफार आहेत, नोंदी घालायची आहे. हे अनेक शेतकऱ्यांच्या पेंडिंग व्यवस्थेत आहेत आणि आज ह्या परबांसारख्या सामान्य माणसाला आज 4-4 महिने नुसता फेरफार मिळत नाही आणि कसलं तुमचं महसूल तुम्ही सांगताय महसूल 15वडा, महसूल लोकांना दाखले देताय. जे दाखले लोकांचे आहेतच, आज जातीचे दाखले किती पेंडिंग आहेत. आज भूमी अभिलेखकडे तुम्ही गेलात आणि भूमी अभिलेखमध्ये किती लोकांची पेंडिंग, तिथे पैसे भरून घेत नाहीत, पैसे भरून त्यांना मोजणीची तारीख मिळत नाही, त्यांना एखादा नकाशा पाहिजे असला तर मिळत नाही. आणि त्यामुळे या संदर्भात अशा सामान्य माणसांचा आवाज तुम्ही कधीतरी ऐका आणि हे जे महसुलातले गब्बर अधिकारी झालेले आहेत, जे फक्त ह्यांच्याकडनं तुमच्याकडनं काय अपेक्षा होती, त्यांची पैसे मागत होते, कोणाला पैसे मागितले होते, त्यात मिळालं 10,000 कोणाला घेतले त्या शिपाया घेतल्या चंद्रकांतची बाहेरची. हां, हे बघा
ते ह्यांना ते त्याला नाटक ते नाव चित्र काय हां. ह्यांना ते जागा भेटलं नंतर तो वेगळा तिथे लावून दिला पडला. आता हे तिथे चर्चा होती की ह्याला 10,000 रुपये दिले पाहिजे, त्याला 20,000 म्हणजे ह्या ज्यांच्या माणसांना पैसे मागण्याचं काम असतं. आणि त्यामुळे ह्या संदर्भात आता मी एक येणाऱ्या सोमवारी मी एक कुडाळ प्रांतांना आणि कुडाळ आणि मालवणच्या तहसीलदारांकडे लोकांना एक आवाहन करणार आहे की तुम्ही ज्यांची पेंडिंग जे कामं आहेत, जी कामं महसूलच्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत, ती पेंडिंग कामं घेऊन या, प्रांताधिकाऱ्यांना आपण जाऊया आणि मी तुम्हाला लवकरच तारीख जाहीर करेन. सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप. मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. 99 55 66 36 55 आणि 96 19 58 12 34. विषय जरी मोठा असला तरी ह्या विषयावर व्यापक चर्चा व्हावी यासाठी आजच्या पंचायत समितीच्या सभेमध्ये व्यक्तीचा मी ठराव मांडलाय. सभागृहात तो एक पास झाला आहे. ठराव असा आहे की आमदार असतील, खासदार असतील, त्यांना एकदा जरी शपथ घेतली तरी त्यांना पेन्शन लागू होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या फॅमिलीला पेन्शन लागू होते. आज आमदार खासदारांना, मला वाटतं आमदारांना दर महिन्याला 1.25 लाख रुपये मिळत आहेत त्यांच्या मतदारसंघात फिरण्यासाठी. त्याच्याबाहेर इतर सवलतीच्या सगळ्या आहेत. प्रवास भत्ते असतील, आरोग्याचे असतील, काही ह्याच्यामधली स्कीममधली घरं असतील, ह्या सगळ्या त्याला मिळत आहेत. पण जिल्हा परिषदमध्ये 4-4, 5-5 वेळा, पंचायत समितीला 4-4 वेळा टर्म पुरे केले. त्यांना सुद्धा त्या मतदारसंघात फिरायला गोरगरीब लोक आहेत. हे जे मेंबर आले की शेवटचा समाजातला घटक हा पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर असतो. आणि आमचं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याचा पाया आहे. आणि त्यांना सुद्धा फिरण्यासाठी किंवा त्यांना सुद्धा भविष्यात काही, माझं म्हणणं टोकन असेल, काही प्रमाणात कमी असेल, पण त्यांना सुद्धा पेन्शन योजना आमदार खासदारांप्रमाणे लागू करावी अशा प्रकारचा आम्ही ठराव केलेला आहे. आणि ह्याचा पालकमंत्र्यांनी विचार करावा, राज्यकर्त्यांनी विचार करावा. इथे कुठल्याही पक्षाचा संबंध नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती महत्वाची आहे. ग्रामीण भागात फिरताना सुद्धा जिल्हा परिषद मेंबरला 10-10, 12-12, 13-13 गाव असतात. तो मोटरसायकलला फिरत असेल, एसटीने फिरत असतील, काही गरीब लोकांना मोटरसायकल सुद्धा नाही. अशांना एक कायमचा आधार होईल, कायमची व्यवस्था होईल. अशा प्रकारची काही प्रमाणात का होईना सरकारने व्यवस्था करावी अशा प्रकारचा आपण ठराव केला आहे. सगळ्यांना समान न्याय पाहिजे आणि समान न्याय असेल तरच या स्थानिक स्वराज्य संस्था मधला कारभार अधिक गतिमान होईल. तो मेंबर असेल, तो जिल्हा परिषद मेंबर असेल, पंचायत समिती मेंबर असेल, तो अधिक कार्यक्षमपणे हिरीन आपलं काम करण्याचा प्रयत्न करेल. कारण 2-2, 4-4, 5-5, 6-6 वेळा निवडून जो येतो तो जनतेमध्ये प्रिय असल्याशिवाय, जनतेमध्ये फिरल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. पण दुर्दैव आहे, एकदा आमदार म्हणून झाला की त्याला मात्र आयुष्यभर पेन्शन मिळते. ही तफावत ही कुठेतरी मिटवण्याचा प्रयत्न सरकारने करावा, यासाठी आजचा ठराव केला आहे. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर. ही पत्रकार परिषद कुडाळ शहरातील विकास कामांसाठी आलेल्या निधीबाबत घेत आहोत. या शहराच्या विकासाकडे सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेब यांचे पूर्ण लक्ष असून शहरातील कामांना विकास गती मिळावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही वेळोवेळी शहराच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा निधी मागितला तेव्हा तेव्हा तो सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेब यांनी देऊन आम्हाला कुडाळ शहरातल्या विकास निधी दिला. कुडाळ शहरातील प्रत्येक वार्डामध्ये विकास निधी मिळावा यासाठी सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांनी आपल्या आमदार फंडातून 3,30,00,000 रुपये एवढा निधी दिला. त्यामुळे त्यांचे पहिले आभार मानतो. असे आमदार पहिलेच असतील की ज्यांनी आमदार फंडातून एवढा मोठा निधी शहरासाठी दिला. कुडाळ शहरातील प्रत्येक कामावर सन्माननीय आमदार साहेब यांचे बारीक लक्ष आहे. या विकास कामांमध्ये फक्त रस्ते आणि गटार नसून कुडाळ शहरामध्ये नापरवाडीमध्ये अनेक वर्ष लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. म्हणजे नळाचंच पाणी वापरत होते, विहिरीचं पाणी वापरत नव्हते. नाबरवाडी व कविल गट्ट्यामधील ग्रामस्थ
तर त्यांच्यासाठी आमदार फंडातून त्यांनी 2 विहिरी दिलेल्या आहेत. तसेच आज कुडाळ शहरात ज्या रस्त्यावर मोकाट गायी फिरत आहेत, म्हणजे हा प्रश्न आतापर्यंत अनेक वर्ष प्रलंबित होता, पण गायीच्या कोंडवाड्यासाठी 15 लाख रुपयाचा निधी पण या 3,30,00,000 रुपयांमध्ये आहे. त्यामुळे तसेच कुडाळ शहरातील नगरपंचायत इमारतीमधील नाना नानी पार्क असून दे, अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं असून दे, कुडाळेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण असून दे, या सर्व गोष्टी आमदार साहेब लक्ष ठेवून आहेत आणि त्या पूर्णत्वास लवकरच नेतील. त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष असून दे, नगरसेवक असून दे, आम्ही काम करत आहोत. कुडाळ शहरातील अनेक प्रकल्प होऊ घातलेले आहेत, त्याची आम्ही तुम्हाला माहिती वेळोवेळी देत राहू. तसेच 4 दिवसापूर्वी सन्माननीय खासदार राणेसाहेब आले होते आणि आम्ही आणि विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर यांनी त्यांची भेट घेतलेली आणि 2 विहिरी ज्या आहेत त्या आम्हाला आमदार साहेबांच्या फंडातून झाल्या, पण एक विहीर जी आहे ती आम्ही खासदार साहेबांच्या कानावर घातली आणि तात्काळ त्यांनी तिथेच आम्हाला निधी मंजूर करून दिला. त्याबद्दल त्यांचे पण आम्ही आभार मानतो. तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब हे पण या पुढच्या काळात नियोजन मंडळातून आम्हाला निधी उपलब्ध करून देतील अशी आशा व्यक्त करतो. आणि ह्या तीनही खासदार राणे साहेब, पालकमंत्री नितेश साहेब आणि आमदार निलेश साहेब यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. तसेच आंबा नुकसान भरपाई असेल, पीक विम्याची रक्कम असेल, ती अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे. तालुका कृषी कार्यालयाकडून वितरित करण्यात आली असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात मात्र आंबा जे बागायतदार असतील ते मात्र आपल्याकडे कधी शासनाकडून रक्कम जमा होईल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुळात मुद्दा असा होता, आम्ही यादी बघितली की देवगड तालुक्यात एकंदर आंबा नुकसान भरपाईचे लाभार्थी किती आहेत याची यादी मागितली होती. ती यादी अद्यापपर्यंत दिली गेलेली नाही. आम्ही उघडवड नाराजी व्यक्त केली आहे. एक मुद्दा. नंबर 2, ज्यांचे नुकसान भरपाईसाठी KYC करून खाती अपडेट केलेली आहेत अशा लोकांना सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटच्या मागे 0 लावायचा होता, हा लावला गेला नाही. ही तांत्रिक चूक त्या लाभधारकाची अजिबात नाही. ही तांत्रिक चूक बँक असेल किंवा कृषी खातं असेल यांची चूक आहे. याबाबत शेतकऱ्याला फुकटच्या हेलपाटा घालण्याचं काम कृषी विभाग असेल, महसूल खातं असेल यांनी करू नये अशा प्रकारचं सुद्धा आज सभागृहात एक मुख्य मागणी केली आहे. श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेल सेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच. श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत. सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत. गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव. सहाय्यक कृषी अधिकारी याने एक सरकारच्या विरोधात एक स्टेटस ठेवल्यामुळे त्याच्याविरुद्ध नाराजी जे सुरू होतं त्याच्या निषेधाचा ठराव घेत त्याच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले. तशी मागणी देखील सर्व सदस्यांनी एकमुखाने केलेली आहे. आपल्यासोबत ओगलेची काय सांगाल? मला कळलेली माहिती आहे आज येता मला वाटतं लिंगाळ त्या भागात लिंगाळ कोटकामता असेल किंवा तो पंचकृषी असेल, तिथे जे कृषी आहे की त्यांनी आपल्या स्टेटसवर सरकारच्या विरोधात असे स्टेटस काही ठेवलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे जर असं असेल तर ज्या शासकीय सेवेत आपण काम करतो त्या नोकरांनी शासनाच्या विरोधी अशा प्रकारचं वर्तन करणं हे त्यांच्या सेवाश्रद्धेमध्ये बसत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि ह्याचा परिणाम शासनाच्या कृषी योजनांवर नक्कीपणे होईल. यासाठी संबंधित जे कोण कृषी सहाय्यक असतील किंवा काय असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि याबाबत जिल्हाधिकारी, संबंधित खात्याचे हेड ऑफ डिपार्टमेंट, जिल्हा अधीक्षक कृषी यांनाही कळवण्यात यावं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा एकमुखी ठराव आजच्या पंचायत समितीने मांडलेला आहे. ग्रामपंचायतचा वारस तपास करतो हा एक विषय आहे. म्हणजे असेसमेंटला नाव बदलून लावायचं असेल, वास्तविक एकत्र मुद्दा आहे. महसूल खात्याकडे जमीनबाबी संबंधी काही दस्तऐवजांसाठी 500 रुपयाच्या पेपरवर जो अट इथं पंचायत समितीतनं पुढे पाठवतात, ॲक्च्युअल शासनाचा निर्णय असा नाही आहे. शासनाकडनं मेहरबान तहसीलदारांकडनं याबाबत पंचायत समितीला 2 वेळा कळवण्यात आलेला आहे की त्याला अलैदा आमच्याकडे पाठवायची गरज नाही. ग्रामपंचायत पातळीवरच त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन साध्या ह्याच्यावर तो विषय संपून टाकावा आणि कुठल्याही परिस्थितीत त्या ग्राहकाला, त्या घरधारकाला किंवा त्या संबंधित इसमाला कुठल्याही प्रकारचा भुर्दंड पडू नये अशा प्रकारचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं आणि क्रांतिकारी निर्णय अशा प्रकारचा घेतलेला आहे. गोरगरिबांकडून शासकीय अधिकारी काही कामाच्या निमित्ताने पैशाची मागणी करतात असे देखील आरोप करतात. यावरच आज तुम्ही पंचायत समिती
सभेत यावर आज मुद्दा प्रखरपणे मांडलात, काय सांगाल? मुद्दा असा आहे की आज प्रत्येक गावाला एक तलाठी शासनाने चांगली योजना सुरू केली आहे. पूर्वी 2-2, 4-4 गावाला एक तलाठी असायचा, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की वारस तपास असेल, हक्क पात्राच्या नोंदी असतील किंवा जमिनीच्या नवीन खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, ह्या बाबतीत जे तलाठ्यांनी काम करायचे त्याला मंजूर द्यायची, नोंद घातल्यानंतर सरकारने मंजूर घालायचे. वारस तपासा कायद्यान तलाठ्यांनी करून घ्यावायचा आहे. त्यासाठीच आपण जे दस्त भरतो किंवा अन्य काही फी भरतो त्यासाठी भरतात. परंतु दुर्दैवान आज अशी परिस्थिती आहे, वारस तपास करायचा असेल तरी सुद्धा संबंधित काही सर्कल, काही तलाठी हे वारंवार त्या ग्राहकाला, त्या शेतकऱ्याला आपल्या कार्यालयात खेपाट्या मारून त्याला बेजार करतात. ह्याचं कारण एकच आहे की वारस तपासा सुखासुखी करता येत नाही. ह्याच्या मागे काहीतरी आर्थिक गणित दडलेलं आहे असं मला वाटतंय. कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेडी येथील श्रीदेवी माऊली देवस्थानचा सप्तोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू असून मंगळवार 25 ऑगस्टला सप्तोत्सवाच्या 6व्या दिवशी श्रीदेवी माऊलीची वसुंधरा रूपातील पूजा साकारण्यात आली होती. देवी माऊलीच्या या विशेष रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी हजेरी लावली. अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्तोत्सवामुळे रेडी परिसरात आध्यात्मिक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. निरुके ग्रामपंचायत हॉल इथं आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांच्या सौजन्यानं तब्बल 200 ग्रामस्थांना मोफत एसटी बस सवलत असणाऱ्या NCMC कार्डचं वाटप करण्यात आलंय. NCMC कार्ड वाटपाचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम प्राजक्त चव्हाण यांनी एक सेवाभावी वृत्तीने आपल्या गावातील सर्वसामान्य गरीब ग्रामस्थांना याचा लाभ व्हावा यासाठी हा या ठिकाणी कॅम्प घेतला आणि आपण मोठ्या संख्येने या कॅम्पला आपण उपस्थित राहिलेले आहात. मी या ठिकाणी आल्यानंतर मी माहिती घेतली की हे कार्डाचं कमीत खर्च किती येतो. तर सन्माननीय प्राजक्त चव्हाण म्हणाले की 200 रुपये येतात आणि या ठिकाणी आपण 200 कार्ड या ठिकाणी आपण देणार आहोत. ते 40,000 रुपये खर्च येणार आहे. एवढा चांगला कार्यक्रम एक युवक स्वतःचा वेळ खर्च करून तळमळीने गरीब नागरिकांसाठी या ठिकाणी आयोजन करतो. अर्थात त्याच्या पाठीशी कोणीतरी आपण राहिलं पाहिजे. म्हणून मी त्याला सांगितलं की आमचे सन्माननीय आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून या ज्या कॅम्पला जेवढी कार्ड होती ते इनाम मूल्य फुकट त्यांना करून द्यायची असं या ठिकाणी मी सांगितलं. सन्मान्य आमदार या ठिकाणी काम करत असताना अनेक रस्ते, अनेक विकासाची कामं त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांनी करून दिलेली आहे. आणि मी या ठिकाणी आल्यानंतर प्राजक्त तुझा जो कार्य मी ते जे काम बघितलं
तू 100% सरपंच होशील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही की अशा कार्यकर्त्याला तेव्हाही जो काम करतो, जनतेचं सुख दुःखामध्ये सामील होतो आणि आरक्षण जर त्याचं असेल तर याच्याही पेक्षा अजून आणि कोण चांगला मिळेल असं मला वाटत नाही. आणि अशा माणसाला 100% गावातून माणसं निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. आता सुद्धा विद्यमान सरपंच हे या ठिकाणी ते विराजमान झाल्यानंतर बरीचशी कामं या गावाची त्यांनी मार्गी लावली. आता पण ते मला सांगत होते की अजूनही काही कामं शिल्लक आहेत. पण मी सरपंच तुम्हाला सांगतो, मी आता येताना या ग्रामपंचायतीकडचा आज रस्ता बघितला, तुम्हाला विचार 300 मीटर आहे. 100% या वर्षी हा तुम्हाला मी पूर्ण होईल. तुम्ही सन्माननीय आमदारांच्या माध्यमातून 100% आपण हे करून देऊ. कारण गावाच्या विकासासाठी आपण सर्वजण आहोत. गावात विकास, रोजगार आणि पायाभूत जी सुविधा आहेत याच्या संदर्भात आपण या ठिकाणी, आणि मी सरपंच तुम्हाला हे सांगतो, मी तुम्हाला माझा नंबर जो आता तो दिलाय, मला 24 तासात रात्री 3 वाजता जरी फोन केला तरी जर मी उचलला फोन नाही ना तर राजकारणात राहणार नाही. कोणी मी 100% सांगतो, माझा 24 तास फोन चालू असतो. आणि मला फोन असा एक जरी फोन उठून सांगला की दत्ता जमून तुम्हाला फोन करून तुम्ही घेतला नाही, 10 मिनिटांत झालं तर मी त्याला परत करेन मिटिंगला असतो. पण मी माझ्या राजकीय आयुष्यात, कारण फोन ज्या वेळी माणूस करतो तो कुठेतरी अडचणीत असतो. आणि रात्रीचा जर फोन आला रात्री 12, 12:30, 11:30 नंतर तर मी 100% तो फोन घेतो. कारण मला माहित आहे अतिशय महत्वाचा या माणसावरती प्रसंग आलेला आहे आणि त्यावेळी घेतलाच पाहिजे. कोणतरी आजारी असेल, हॉस्पिटलचं काम असेल किंवा ऍक्सिडेंट असेल, मग त्याला आपण जर त्या ठिकाणी फोन नाही घेतला तर आपल्याशिवाय त्याला मदत कोण करणार. त्यावेळी 100% रात्री 11च्या नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत तरी मला फोन केला. आणि माझा एक विषय आहे, एका रिंग मध्ये मी फोन उचलतो. रात्री 2 वाजता करून बघा, मला काय माहित नाही, पण एक रिंग झालेला दुसऱ्या रिंगच्या आधी माझा फोन मी रिसीव्ह केलाच असणार. कारण आपण कार्यकर्ते, निलेशजी आम्हाला सांगतात की आपलं कुटुंब म्हणून आपण काम करूया, पक्ष म्हणून नको. निवडणूक येतील जातील, आमदार होतील, खासदार होतील, मंत्री होतील, त्याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही. पण आमचे आमदार काय म्हणतात की आपला परिवार असला पाहिजे. आपल्या सर्वसामान्य ग्रामस्थाला, शेतकऱ्याला, गरीब माणसाला आपला आधार असला पाहिजे. त्याला कधी फोन केल्यानंतर, कुठलाही प्रसंग आल्यानंतर माझ्या पाठी फोन नाही असं त्याला वाटता कामा नये. असं आपलं कुटुंब बनवूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये, असं सन्माननीय आमदार साहेबांचं आम्हाला सर्वांना सांगणं आहे. आणि खरोखरच आहे की राजकारणामध्ये बाकी काय करायचं, 5 वर्षांनी एकदा इलेक्शन येतं, परंतु प्रत्येक व्यक्तीला, आपल्यापेक्षा गरीब व्यक्तीला, कदाचित आपल्यापेक्षा श्रीमंत जे लोक आहेत त्यांना आपली काही गरजच नसणार, पण आपल्यापेक्षा जी गरीब माणसं असतात त्यांना 100% आपली त्यांना गरज असते. कारण गरज त्यांना नको त्या कामासाठी नसते. जेवढा प्रसंग असतो, हॉस्पिटलचं काम असो, कुठला त्यांचा आधी काय सरकारचं काम असेल, कुठलं विकासाचं काम असेल, याच्यासाठी जेव्हा आपली गरज लागते आणि त्यावेळी आपण त्यांचा फोन घेतो आणि त्याची जी समस्या सोडवण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर ते परमेश्वर खरोखर आपल्याला आशीर्वाद लागतात. आणि हेच खरं माणुसकीला धरून माणुसकी धर्माचं काम आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आज प्राजक्त मी तुला सांगतो, तुला पण माझ्या पक्षामध्ये, तुला पण 100% येत्या 8 दिवसामध्ये तुला जिल्हास्तरीय पद मी दिल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्याही पलीकडे मी सांगतो की मी जिल्हा प्रमुख म्हणून माझा वैयक्तिक, माझ्या कोट्यामध्ये, म्हणजे माझ्या स्वतःच्या खात्यामध्ये मी तुला समाविष्ट करून घेऊन असे कॅम्प तुला मी अनेक उपला लावून त्यांना तिथे मदत मी करेन. पण आपण पक्षाच्या वतीने असे कॅम्प घेऊया, 50% मध्ये आपण कारण देऊया प्रत्येक गावामध्ये. म्हणजे शेवटी या लोकांना माहित नसतं आणि इथून शहरामध्ये जायचं, तिथे थांबायचं, कोणतरी ते अधिकारी असणार, त्यांना तिथे सर्व्हिस मिळत नाही, 2-2, 4-4 माणूस कंटाळतो आणि तो म्हणतो मरून तेच खाण. पण आता कसं बघा, इथे 200 लोकांचं एका वेळी होणार, हेच खरं काम आहे. इथे 200 लोकांना याच गावामध्ये, त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये सन्मान्य सरपंच असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील आणि प्राजक्त चव्हाण असेल, यांच्या माध्यमातून एका वेळी 200 लोकांना कार्ड. आणि या कार्डाचा काय उपयोग आहे, दादा साहिल यांनी आपल्या मनोभावामध्ये आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. हा कार्ड किती महत्वाचं हे कार्ड आहे हे सन्माननीय साहिल साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी पुन्हा एकदा सरपंच आपले आणि प्राजक्त आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. आपण चांगले कार्यक्रम घेता. आज या ठिकाणी आमचे नागेश अहिर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य. मी अहिर साहेब तुम्हाला पण सांगतो, तुमच्या
कडे आता जिल्हा नियोजनाचा निधी आलेला आहे. तुम्हाला काय कामं करता येतील तेवढी घालून घ्या, पण उर्वरित कामं सन्मान्य निलेशजीच्या माध्यमातून मला सांगा, आपण 100% तुमचा मतदारसंघ यावर्षी पूर्ण करूया, जेणेकरून विकासाचं काम एकही राहता कामाने मग ती मंजूर असो नाही तर नसो याचा आपल्याला काय फरक पडत नाही. आपल्याला करायची म्हणजे ती करायचीच आहे. अशा प्रकारचं काम आपण वाडी वस्तीमध्ये करूया. पुन्हा एकदा मी प्राजक्त चव्हाण सरपंच तुम्हाला मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. तुमचा या आदर्श इतरही गावातल्या मंडळींनी नेत्यांनी घ्यावा, जिल्ह्यातील घ्यावा आणि असे गरिबांचे कार्यक्रम आयोजन करून लोकांना चांगलं सुविधा निर्माण करण्यासाठी जे आपण पुढाकार घेत आहे त्याच्यासाठी श्रीदेव रघुनाथ आपल्याला दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य या ठिकाणी देतील. आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार हे निलेशजी आहेत. काही लोकांना आता दादासाहेब म्हणाले की इकडे आणि तिकडे, खरोखर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण मी सुद्धा 90 सालापासून सन्माननीय पिंगुळी गणेशकोंडमधील भली मोठी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात आली आहे. कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश आलं असून दुपारी 1च्या सुमारास मगरीला जेरबंद करण्यात आला आहे. बाहेर जाऊया, थांबा, बाजूला गर्दी कमी
माड्याची वाडी इथं विघ्नेश गावडे यांच्या घराशेजारी नाग आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. मात्र स्थानिक सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे त्याला रेस्क्यू करण्यात आलंय. श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेल सेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच. श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत. सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत. गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव. माजी नगरसेवक अभि मुसळे यांनी गटारातील पाण्यातील भाजीबाबत काय आरोप केलेत पाहूयात. माहितीये तू जर हे असं लावून नाही जमलं माझं एवढं काय होतं नेमकं इथे. ठीक आहे, कोथिंबीर आणि भाजी ही होय गटारात. हे गटराचं पाणी इकडून येतं असं पावसाचं पाणी म्हणजे काय, रात्री कुत्रे घाण करतात, गुरं असतात, सगळं असतं, तेच पाणी परत भाजी आपण घ्यायची. निदान माणूस म्हणून तुम्ही विचार करा की मी विकतोय ते माणूसच खाणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, आपल्याला विनंती एवढीच आहे माझी की तुम्ही स्वतः माणूस आहात आणि ही माणूस आहे, आपण दुसऱ्याला माणसाला भाजी विकणार आणि आपण खाणार. माझं एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही. दरवेळी मंगळवारचा बाजार भरतो तसा आजही भरला. रोज इथे कणकवली शहरातील विविध लोक भाजी खरेदी करण्यासाठी येतात. मी ज्यावेळी इथे आलो त्यावेळी माझ्या निदर्शनास असं आलं की रस्त्याच्या बाजूला जी गटर आहे ते सांडपाणी वाहत त्या पाण्यातूनच भाजी धुतली जाते आणि ग्राहकांना विकली जाते. मग हा मी बघितलेला प्रकार मला त्यावेळी अत्यंत वाईट वाटला. मी त्याच वेळी त्यांना रोखलं. आताही त्यांना मी तेच सांगितलं. मी रोखल्यानंतर सुद्धा काय बदल झाला नाही वेगळा याच्यात. म्हणजे मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की माणूस म्हणून तुम्ही विचार करा, आपण ही भाजी विकतोय, ही माणसालाच विकतोय. आम्ही माणसं आहोत, आम्ही माणसं, कणकवली शहरातली माणसं ही भाजी खाणार आहेत. तुम्ही माणूस म्हणून विचार करा की ही भाजी चुकीची आपण लोकांना का द्यायची. आम्हाला रोजगारावर कोणाचे यायचं नाही, रस्त्यावर धंदा करायलाच पाहिजे, कारण रोजगार मिळाला पाहिजे तुम्हाला. पण तुम्ही काय विकताय ह्याचं भान तुम्ही ठेवून त्यामध्ये बदल करायला पाहिजे. हे चुकीच्या पद्धतीत अशी भाजी विकू नयेत अशी माझी विनंती आहे. नेमकं जे हे असं घडतं त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचा अंकुश देखील राहायला पाहिजे यांच्यावर. म्हणूनच मी सांगतो FDIचं खरोखर स्वागत करतो, कौतुक करतो की काही गोष्टी अशा आहेत की नाहीत की त्यांनी त्या दाखवून दिल्या आहेत, समाजाला दाखवून दिल्या आहेत, प्रशासनाला दाखवून दिल्या, लोकांना दाखवून दिल्या आहेत. आणि ह्याची खरोखर गरज आहे. भाजी आपण कुठची खातो, त्याच्यात केमिकल असेल काय असेल हा विचार करण्याचा वेगळा वेळ आहे. परंतु बेसिक गोष्टी, ती भाजी जर चांगल्या पाण्यात धुवून जर मला ग्राहकांपर्यंत गेली तर चांगलं आहे ना, आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. त्यामुळे FDIचं खरोखर स्वागत आहे. त्यांनी काही गोष्टीतनी अशा गोष्टीतनी लक्ष केंद्रित केलंय की समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आरोग्याच्या दृष्टिकोनात. काल येऊन त्यांनी पाहणी देखील केली एक केळी वखारीची. माझ्या असं ऐकूयात आलं की ते केमिकलयुक्त फळं जी आहेत त्या संदर्भात काहीतरी त्यांनी कारवाई म्हणजे पाहणी केली आहे. तर ती चांगली आहे, स्वागतार्ह आहे. कणकवली शहराच्या लोकांच्या आरोग्याशी कोणी खेळू शकत नाही. आणि जर ह्यात प्रशासन स्वतःहून जर पुढे येत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. कणकवली शहरातील एक नागरिक म्हणून आणि माजी नगरसेवक अभि मुसळे या नात्याने त्यांचं स्वागत करतो. आणि जर त्यांनी आम्हाला बोलावलं अशा सिच्युएशनमध्ये तरी सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत राहू. सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार. पत्ता सुपर बाजार, मुंबई गोवा हायवे, SM हायस्कूल समोर कणकवली.
आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. तुम्ही बाजारातून आणलेली फळं ही नैसर्गिकरित्या पिकलेली आहेत की ती घाईघाईने पिकवण्यासाठी त्यावर प्रतिबंधित रसायनांचा वापर करून पिकवली जातात? या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश बुचोडे यांनी. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात सण हे मोठे असतात, तसेच वार देखील असतात आणि या श्रावण महिन्यात बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि या उपवासासाठी प्रत्येक जण बहुतांश नागरिक जे आहेत ते फळं खाण्याची पसंती करतात. पण ही फळं आपल्या आरोग्याला योग्य आहेत काय, ती कशी पिकवलेली असतात, अशा पद्धतीने केळी असेल, सफरचंद असेल, डाळिंब असेल, तर जी अन्य जी फळे आहेत ती कितपत आपल्या आरोग्याची चांगली आहेत हे देखील या आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कणकवली बाजारात आहोत. कणकवली बाजारपेठेत वेगवेगळी फळं जी आहेत ती आता बाजारपेठेत येत आहेत. एकंदरीत या फळांसंदर्भात काही नागरिकांची काय मतं आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. काही स्थानिक नागरिक आहेत. काय सांगाल, आता बाजारात मोठ्या प्रमाणात आता फळं देखील येत आहेत, ही जी फळं आहेत ती आरोग्याला चांगली आहेत? नाही, 100% आरोग्यालाही धोकेदायक फळं आहेत. दिसायला अशी दिसतात की आत्ताच आणली आहेत आणि फ्रेश होऊन ठेवली आहेत, पण ही धोकादायक आहेत. हे कुठे ठेवतात, यांचं गोडाऊन कुठे आहे याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. फक्त ते दुकान लावताना चकाचक असे लावतात की बाबा ही फळं घेऊन आरोग्य चांगलं आहे, याने आरोग्य बिघडतं आहे. खरंच बिचारी गावठी लोक येतात, यांचं जाणं गरजेचं आहे. हे आपले तमाशा करतात, चकाचक दाखवतात, पण आरोग्याला 100% धोकेदायक आहे. काय काय कशा पद्धतीने धोकादायक असं वाटतं? नाही, त्याच्यात कीटकनाशके औषधं वगैरे मारतात, त्याच्यामुळे त्याच्यात ते धोकादायक आरोग्याला होतात. कारण काही फळं तुम्हाला बाहेरून दिसतात चांगली, पण ती फळं हे करण्यासाठी चांगली हे जाण्यासाठी त्याच्यावरती ती कीटकनाशके औषधं मारली जातात, त्याच्यामुळे ती धोकादायक आरोग्याला आहे. कारण ओरिजिनल जी फळं आहेत तुम्हाला ती मिळत नाही आज बाजारातली. आज आपल्या गावठी म्हणतो, गावठी आपले भाजी म्हणा, इतर म्हणा, हे जी फळं आहेत आता इथे येतात, त्या इथे स्थानिक काही शेतकरी आहेत ते आहेत ते घेऊन येतात, त्यामुळे ती खरोखरच चांगली फळं ते असतात. फळं टिकवण्यासाठी काहीतरी प्रक्रिया केली जाते, पिकवण्याची प्रक्रिया केली ती शासनाच्या नियमात देखील असतं असं म्हणतात. त्याचं हे करणार कोण आहे, त्याच्यावरती कोणाचं यंत्रणा जी आहे ती काय बघते का फळाचं ह्या फळभाज्याचं असं ते. कारण जसं आता तुकाराम मुंडे तुमच्या DDF की ह्याच्यावरती आहे, त्यांनी तसं केलं, तसं ह्या विक्रेत्यांवरती कोणाचं लक्ष आहे, त्या प्रशासकीय अधिकारी कोण याच्यावर लक्ष देतात का, ही प्रक्रिया बरोबर होते की नाही आणि त्या प्रक्रियेत बरोबर त्यांचं हे आहे का, हे बघितलं पाहिजे तरच त्या ठिकाणी आहे. नाहीतर ग्राहकाला म्हणा किंवा प्रत्येक माणसाला धोकादायक आहे, आरोग्याला हेच आहे ते. काल अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 2 वखाऱ्यांची देखील पाहणी केली. याच दरम्यान वखारांची पाहणी केली, त्याचबरोबर पाहणी करताना त्यांनी दाखवताना स्वच्छ दाखवलं, पण मागे काय चाललं आहे याच्यावर जर लक्ष दिलं असता, खरोखर त्या तुकाराम मुंडे साहेबांचं नाव जर घेतलं ना तरी आज घाबरत आहेत आणि ते खरोखरच आहे. आणि तुकाराम मुंडे साहेबांमुळेच आज आपल्याला जे काय खाद्यपदार्थ मिळत आहेत, पनीर असो काही असो, ते खरोखरच चांगलं मिळतं आहे. हे लोकांच्या आता लक्षात यायला लागलं आहे. म्हणून याच्यावर प्रक्रिया करून जर विकत असतील तर ते घ्यायला बरोबर आहे, नाहीतर आरोग्याला धोका आहे. याच्यात फक्त आपण डॉक्टरांची भर करतोय आणि आपलं आयुष्य नाहीसं करतोय, आजार वाढत आहे. निश्चितच आपण बघतोय की जी फळं आहेत ते आरोग्याला धोकादायक असं म्हणतात. बरेच आपण बघतोय काल कणकवलीमध्ये अन्न सुरक्षेचे अधिकारी आहेत, त्यांनी कणकवलीतील वखाऱ्यांवर तपासणी केली. त्याचे जे केळी आहेत त्या तपासणीसाठी घेऊन गेले आहेत. त्याचा पुढचा अहवाल काय येतो हे देखील पाहावं लागणार. पण सध्या कणकवलीत आणखी काही नागरिकांकडून जाणून घेणार आहोत त्यांची मतं काय आहेत ते, आणि फळ विक्रेते देखील काय म्हणतात ते देखील जाणून घेणार. चला तर पाहूया त्यांचं काय मत आहे. फळं आता चांगली म्हणजे असं की आपण चांगली आणि वाईट हे बाहेरून कसं कळणार, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, सगळे व्यावसायिकच आलेले आहे. आज सगळं चांगलं कुठे आहे असा एक संशोधनाचा भाग. फळ कापून कोण देणार का आपल्याला, बरं कापून नेऊन आपण घरी खाऊ उपासाला शकतो का, नाही. म्हणजे त्याच्यातली काही फळं चांगली येतात, काही फळं म्हणजे 1/4 फळं ही अशाच प्रकारची असतात. अलीकडे केमिकल वगैरे वगैरे, पण प्रॅक्टिकली केमिकल म्हणजे फळ आहे ते गिऱ्हाईक काय बघायला जाते का तिकडे, त्याच्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा काय आहे त्या यंत्रणेने हे सगळं ज्या दिवशी बाजार असेल किंवा जिथे वखारी असतील किंवा काय स्टॉक करण्याची जागा तिथे जाऊन चेक करायचं आहे ना. काल एक अन्न औषध अधिकारी आले, त्यांनी वखारीत पाहणी केली. पण एक दिवस केली कळलं का. आज बाजार भरला आहे, बाजाराच्या दिवशी ह्याच्यातली कुठली ही आहेत, ही वखारी प्रॅक्टिकल काय. आज सगळीकडे बाहेरचा माल दिसतो, पण जसं
हिमनगाचा थोडासा भाग आपल्याला दिसतो, बाकीचं हिमनग पाण्यातच आहे, त्याचं काय? पण त्या वखरेमध्ये काही आढळून आलं नाही, पण तपासणीसाठी घेऊन ते गेलेले आहेत. बरोबर, आढळून कुठंच येत नाही. कुठे येतं आपल्या देशात, काय आढळून येते? आढळून आलं तर ते येत असतं, नंतर त्याचं काय झालं हे आम्हालाही माहीत नसतं आणि कोणालाही माहीत नसतं. 4 दिवस तुमच्या टी व्हीवर म्हणा किंवा आणखी मीडियामध्ये येतं, पुढे काय? या आज तो हे झालं बाबा, अमुक ठिकाणी तपासलं किंवा इथे काही मिळालं नाही, 8 दिवसांनी त्याचा रिपोर्ट असा आला, असं पेपरमध्ये कधी ऐकवायचं येतं का? नाही. व्हायला पाहिजे सातत्याने. नाही, कारवाई होते, पण पुढे त्या कारवाईचं नक्की काय झालं हे जनतेला कळतं का? कळलं पाहिजे. Yes. ते फळं जिथून येतात त्याच्यावर कुठल्या प्रक्रिया वगैरे होतात, काय होतात, हे काय सगळ्याच ग्राहकांना माहीत नसतं. त्यामुळे ती फळं घेताना सिजनेबल जेवढी फळं असतात ना, म्हणजे जिथे होणारी तशी फळं घालली तर त्याचा त्रास होणार नाही. पण ज्या सिजनेबल नसतात आणि जी फळं बाजारात मिळतात ती जर घेतली तर निश्चित त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक खाणाऱ्या उपासकर्त्याने विचार करायचा की आपण कुठली फळं खावी. त्याचा काय नेमका त्रास होतो, काय आजार होऊ शकतो? ह्याच्यात आता पाण्याचं कसं, आता पावसाळा असल्यामुळे वेगवेगळ्या विषाणूचे हे असतात, म्हणजे हवेत असलेले विषाणू किंवा जमिनीतून येणारे क्षार, ह्याचे परिणाम नाही म्हटले तर त्या फळांवर होत असतात. आणि त्याचे आपल्याला आत्ताच्या ज्या सीझनला आपली जी बॉडी असते ती बॉडी ह्याला मॅच करत नसते. म्हणजे आत्ता वातावरण असतं ना ते आपल्याला तेवढं पोषक नसतं, कारण वेगवेगळे पाण्यातून म्हणा किंवा खाण्यातून म्हणा वेगवेगळे त्रास होत असतात. त्यामुळे ही जर फळ केलं तर त्याला आणखी थोडा दुजोरा मिळू शकतो, त्यामुळे आणखी त्रास वाढू शकतो. काही फळं कृत्रिमरित्या पिकवली जातात अशी देखील म्हणतात. बरोबर आहे. आता ह्याच्यावर तर मात्र कारवाई व्हायला पाहिजे. खरंच आहे, वास्तविक आज मार्केटमध्ये जी फळं येतात, जी कृत्रिम फळं, उदाहरणार्थ केळी वेळी तुम्हाला ते दिसतात, म्हणजे कृत्रिम पिकवले त्याचे लोकांना पूर्णपणे लोकांनी अवेअरनेस करतात लोक, पण जाणीव करून दिले की ओरिजिनल फळ कशी पिकतात आणि कृत्रिम कशी पिकतात ही लोकांनी पण बघितलेले आहेत, की लोकांनाही माहिती आहे, पण तरीसुद्धा लोक ती घेतात. म्हणजे हे लोक माहीत नसताना घेतात असं नसतं. ही कृत्रिम पिकवलेली आहेत ही माहीत असतं तरी पण घेतात, मग त्याचा त्रास स्वाभाविकच होणार ना. हे कसं आहे साहेब, आमचा माल वाशिम मार्केटमधून येतो रोज. आज ऑर्डर दिलं की उद्या येतो आणि दुसऱ्या बाजाराला आम्ही जाऊन ते फळं विकतो. आणि केळी जी आहे हे केळी सांगली मार्केटचा माल येतो रेडीमेड. जसं आला तसं आम्ही 2-2 कॅरेट यांच्याकडनं, इथे जे होलसेलर आहे त्यांच्याकडनं आम्ही घेतो आणि 2-2 कॅरेट इथे लावतो. बाकीचे जे आहेत हे स्टोरेजचा माल आहे, हा पण ताजा येतो, ताजा विकतो. आज मागवलो की उद्या दुसऱ्या बाजाराला विकतो. असे 2-2 डाग प्रत्येक बाजाराला आम्ही रोजचा रोज वाशी मार्केट, पुणा मार्केट, निपाणी मार्केट, कुठे जो माल योग्य दरात मिळाला तिथून आम्ही मागवतो आणि आम्ही इथे प्रत्येक बाजाराला आठवडे बाजार करतो. त्याची साठवणूक कशी होते आणि ही आरोग्याला हानिकारक आहे असं काही देखील जणांचं म्हणणं आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, हे कसं आहे, हे रेडीमेड माल येतो ना, या पिकवायचा आमचा संबंधच नाही आहे. केळी पण रेडीमेड येते आणि फळं काय, सिमला मार्केट आता चालू झालेलं आहे, ते काय रेडीमेड माल येतो, ताजा माल. वाशिम मार्केटून आज ऑर्डर दिले का उद्या माल येतो. ते आम्ही प्रत्येक बाजाराला शहरामध्ये घेऊन जातो आणि आठवडे बाजार करतो. काय सांगाल, बरेच आता हे फळं विक्रेते आहात तुम्ही, शंका आहेत नागरिकांच्या बऱ्याच, फळं चांगली आहेत काय आरोग्याला, त्याबद्दल काय सांगा? फळं तर आमची रोज नेहमी ताजी फळं येतात आणि आम्ही एखादी एक आज मागवली तर उद्या विकून टाकतो. माल जास्त साठवून ठेवत नाही, ताजा माल आणतो, ताजा विकतो. रोजच्या रोज माल येतो वाशी मार्केटवरून किंवा पुणे मार्केटवरून. जास्त माल मागवत नाही आम्ही, ते स्टॉक करून ठेवत नाही. रोजच्या रोज ताजा माल आणला की विकला. आणि केळीचा प्रश्न आहे ते आम्ही बागवान साहेबकडून घेतो, 2-2 ट्रे आणि केळी विकतो. अशा प्रकारे आपला व्यापार चालतो. ही डायरेक्ट रेडीमेडच येतात, पिकूनच येतात. कुठून येतात? ही कोल्हापूरवरून येतात. काय दर आहे? दर आम्हाला याच्यावर डझनवर, कॅरेटवर मी घेतो ना, कॅरेट डायरेक्ट रेडीमेड, त्याच्यावरती दर असतो. आम्ही इथे 40-50 विकतो डझन, 40-50 डझन. आम्हाला ट्रेचा दर असतो डायरेक्ट. त्याच्यावर कसं आहे, गावठी केळी किंवा गावठी फळं ही बाजारात मिळतात, ती लोकांनी आरोग्यासाठी चांगली आहेत. कारण आम्ही जी केळी पिकवतो ही 4 दिवस लागतात. त्याला धुरी, म्हणजे एक शेणाची धुरी देऊन ती एक नॅचरल पद्धतीने आम्ही पिकवतो. आणि जे मार्केटमध्ये केळी असतात ती केमिकल वगैरे टाकून ती पिकवली जातात. आणि G9 किंवा जी बसराईची जात आहे तो फक्त एक बॉयलरसारखा एक गर आहे. आणि गावठी केळी आहेत हे एक वेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्याच्यात प्रोटीन भरपूर आहे. त्यामुळे लोकांनी गावठी केळी किंवा गावठी फळं खाण्याकडे वळावं असं माझं मत आहे. सण आहेत, उपवास असतात बरेच, आणि त्यावेळी जास्तीत जण फळं खातात. ही फळं चांगली आहेत आरोग्याला? सध्याचा विचार केला तर ही या सीझनची फळं नव्हेतच, तरी पण ती आधुनिक पद्धतीने पिकवली जातात, त्यामुळे आरोग्याला आवश्यक नक्कीच नाही आहेत. एवढंच.
आणि पण काय नेमकं कसं होतं, प्रक्रिया करून पिकवली जातात त्या असं देखील- प्रक्रिया करून पिकवलेली असली तरी ती त्याची मूळ जे टेस्ट आहे ती आता राहत नाही आणि त्याबद्दल लोकांचे नक्कीच तक्रारी असतील. काय तक्रारी असतील? ही ह्या चांगल्या पिकवल्यामुळे अपरकी असून सुद्धा ती आरोग्यासाठी अपायकारक असून नाविलाज तर लोक खातात. आपण आज कणकवलीच्या बाजारपेठेमध्ये बघितलं आहे की जी फळांची परिस्थिती काय आहे. बऱ्याच नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत की फळं जी आहेत ती आरोग्याला हानिकारक आहेत. म्हणजे केळी असेल किंवा अन्य जे कुठले पदार्थ असतील ते केमिकलमध्ये पिकवले जातात, त्यामुळे आरोग्याला त्रास होतो, घसा खवखवतो, असे देखील प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आहेत. पण ज्या फळ विक्रेते त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. त्यांनी देखील सांगितलं की आम्ही जिथून फळं आणतो तिथूनच येतात, स्टोरेज असतं, त्यानंतर किती दिवस राहतात हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे फळं चांगली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण अन्न आणि औषध प्रशासन मंडळाकडून जी 2 दिवस म्हणजे काल जी वखारीची पाहणी झाली त्याच्यानंतर ती केळी जी आहे ती तपासणीसाठी पाठवण्यात आली. त्यानंतर काय अहवाल आहे हे नंतरची गोष्ट आहे. पण सातत्य ह्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सातत्य टिकवलं पाहिजे. फळं असेल किंवा कुठलेही पदार्थ असेल ते नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक असेल त्याच्यावर कारवाई, कोण विकणारे असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि सातत्य हे तपासणी सातत्य राहायला पाहिजे असंच एक आता नागरिक सांगत आहेत. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यहाँ पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.